हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ खूप एक्साइटिंग असणार आहे, म्हणून व्हिडिओ संपूर्ण पहा. आज संडे असल्यामुळे इव्हनिंगला आम्ही निघालो सिडको एक्झिबिशन सेंटरला, जे की लोकेटेड आहे वाशी, जिथे चालू आहे महालक्ष्मी सरस एक्झिबिशन बाय उमेद अभियान, जे आयोजित केलं आहे अंडर प्रिव्हिलेज वुमेनसाठी, ज्यामुळे त्यांना सुद्धा रोजगार उपलब्ध होईल. बांबूपासून बनवलेले शोपीस फक्त सजावट नसतात, तर ते निसर्गाशी आपल्या नात्याचे प्रतीक असतात. बांबू ही अशी सामुग्री आहे जी टिकाऊ आणि हलकी आहे. आजच्या प्रदर्शनात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे शोपीस पाहायला मिळतील, जसे की सजावटीचे वॉल, दिवे, फुलदाण्या, जी बांबूपासून तयार केली आहेत. सो तुम्ही सुद्धा नक्की ह्या स्टॉलला व्हिजिट करा. नेक्स्ट स्टॉल जो आम्ही व्हिजिट केला तो होता हँडमेड बॅग्स. ती तुम्ही पाहू शकता, सुंदर अशा हँडमेड बॅग्स आणि क्यूट असे टॉईज तिथे आम्हाला पाहायला मिळाले. स्टॉलवर मी पाहिलं डोळ्यांना टिपणारे असे क्यूटशी खेळणी, सजावटीच्या गोष्टी, ज्या की तुमच्या डोळ्यांना टिपणाऱ्या होत्या. त्यानंतर माझी नजर गेली ती आमच्या कोल्हापुरातल्या ज्वेलरीवरती. तिथे मला सुंदर असे साज, मोत्यांची माळा पाहायला मिळाल्या. त्यानंतर बाजूलाच मस्तपैकी कोल्हापुरी चपलांचा स्टॉल होता. पुढे गेल्यावर मला असे समजले, हे प्रदर्शन भारताच्या विविध राज्यातील कलेची आणि संस्कृतीची झलक दाखवत आहे. जसे की महाराष्ट्रातील कोल्हापुरी ज्वेलरी, चपला, राजस्थानमधील बांधणीचे कपडे किंवा गुजरातमधील कच्च्या कामाची कलाकुसर. तसेच मला हे काका दिसले जे गुजरात राज्यातील होते. कहाँ से हो अंकल आप? गुजरात से गुजरात 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 स्टेट कहाँ से? गुजरात अच्छा, प्रॉपर गुजरात से ही हो। अच्छा, ये सारी चीज़ें आपने खुद हैंडमेड बनाई है? अच्छा काम किया अंकल, ये एज में बहुत अच्छा काम कर रहे हो। थैंक यू आंटी। या प्रदर्शनात तुम्हाला नैसर्गिक, हस्तकलेने तयार केलेल्या आणि आधुनिक डिझाईन्स असलेला फ्लोर मॅट्स, लॅम्प आणि अशा सुंदर गोष्टी तुम्हाला सुद्धा पाहायला मिळतील. पुढे वळताच मला दिसले पारंपरिक भरतकाम, जसे की काथावर कच्ची भरतकाम आणि फुलांची नक्षी असलेले सुंदर असे सोफा कवर आणि पिलो कवर, ज्यामुळे तुमच्या घराला सुंदर आणि एक नवा लूक येईल. इथे असणाऱ्या सगळ्या गोष्टी या आकर्षक आणि आधुनिक डिझाईनचा एक नमुनाच होता. त्यामुळे तुम्हीसुद्धा आल्यावर नक्की या ठिकाणावरून सुंदर अशी शॉपिंग करा. ह्या स्टॉलने तर आमचे लक्ष वेधूनच घेतले. अनेक दशकांचा इतिहास सांगणाऱ्या जुन्या गाड्या, काळाच्या आठवणी, जपणारी चित्रे आणि जुन्या पोस्टकार्डांच्या माध्यमातून व्यक्त झालेली भावना. फायनली आम्ही आलो अभिच्या आवडत्या स्टॉलवर, जिथे आम्हाला पाहायला मिळाले छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपल्या भारताच्या इतिहासाला नवीन ओळखच करून दिली आहे. त्यांच्या जीवनातील पराक्रम आणि त्यांची स्थापना केलेल्या स्वराज्याचं झलक आज तुम्हाला या फ्रेममधून पाहायला मिळेल. महाराजांची प्रतिमा असलेली फ्रेम अभिला कधीपासूनच घ्यायची होती, पण त्याला मनासारखी फ्रेम पाहायला मिळत नव्हती आणि फायनली त्याला भेटली. ही आहे ती फ्रेम. कुठून आले काका तुम्ही? मॅडम मी अकोल्यावरून आलो आहे. बार्शी टाकळी तालुका, जिल्हा अकोला. अच्छा, हे सगळे जे फ्रेम्स आहेत तुम्ही स्वतः हँडमेड केले आहेत, बनवले? आमच्या गटाने हे पूर्ण स्वतः बनवलेल्या फ्रेम्स. अच्छा, काय डिझाईन म्हणजे एक्झॅक्टली हे कुठलं वर्क आहे? हे स्पार्कल वर्क आहे. याची फ्रेम जी आहे ही सागवान लाकडाची आहे, त्याला मेलॅमाईट पॉलिश केलेलं आहे. अच्छा, ओके. याची फिनिशिंग जी आहे ही मॅट फिनिश आहे. कलर इतक्या इझिली जाणार नाही. ठीक आहे, चालेल सर, थँक्यू. खूप छान काम केलं तुम्ही. थँक्यू. आणि अशा प्रकारे आम्हाला आवडणाऱ्या गोष्टींची आम्ही मनसोक्त शॉपिंग केली. लवकरात लवकर तुम्हीसुद्धा एक्झिबिशनला भेट द्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा.